मित्र, शिक्षण क्षेत्र हे म्हणजे एक बाजारीकरण आणि उद्योग झालेला आहे. गडगंज संस्था चालक तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी त्यांचे कॉन्व्हेंट, त्यांच्या शाळा ह्या स्थापन करून शैक्षणिक क्षेत्राचा बट्ट्याबोळ झालेला आहे. आज खेडे विभागातल्या जिल्हा परिषद शाळा ह्या ओस पडलेल्या आहेत. कॉन्व्हेंटमध्ये 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर शिकवणारे शिक्षिका आहेत, पण ज्ञान प्राप्त केलेले जिल्हा परिषदमध्ये शिक्षण असून सुद्धा आज जिल्हा परिषद शाळा ह्या ओस पडलेल्या आहेत. पण याला जबाबदार कोण? पालकवर्ग, संस्थाचालक, शिक्षण मंत्री का लोकप्रतिनिधी? अर्थातच मी गणेश साखरे, कॅमेरामन जगदीश बर्डेसे असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला पटलाच तो शेअर करा, पण लाईक करण्यास विसरू नका. मित्र, काल अमरावती जिल्ह्यातली परिस्थिती पाहता आणि त्यामधला दर्यापूर तालुक्यात की ज्या शाळेमध्ये खेड्यातून आलेल्या विद्यार्थी जे स्कूल बसने येतात किंवा गावातल्या ॲटोने येतात किंवा व्हॅनने येतात, अशा व्हॅनवर, ॲटोवर आणि स्कूल बसवर काल आरटीओने त्यांना रोखलंय. त्यामुळे मी दर्यापुरातली जेव्हा परिस्थिती पाहिली तेव्हा एका शाळेतले जे तालुक्यातले विद्यार्थी होते त्यांचं असं म्हणणं आलं की 250 विद्यार्थी आमची तर अब्सेंट आहेत. मग 250 विद्यार्थी, 200 कुठे 100 असे विद्यार्थी हे जर त्या दिवशी त्या शाळेत अब्सेंट राहत असतील आणि ते कुणामुळे? आरटीओने वाहनं पकडल्यामुळे. मग याला जबाबदार कोण? संस्थाचालक. संस्थाचालकाची मग चूक कोणती? तर संस्थाचालकांनी जेव्हा ह्या खेड्यातल्या मुलांना त्यांच्या शाळेत दाखला दिला तेव्हा त्यांची येण्या जाण्याची तरतूद कोणी करावी? मग त्यामध्ये जेवढा संस्थाचालक जबाबदार आहे तेवढाच पालक सुद्धा त्या विद्यार्थ्याचा जबाबदार आहे. पालकांनी विद्यार्थ्याला तालुक्याच्या ठिकाणी टाकलं, गावात चांगली जिल्हा परिषद शाळा असून, पण पालकांनी कधी विचार केला का की याच्या जाण्याच्या व्यवस्थेवर ज्या प्रायव्हेट गाड्या आहेत येणाऱ्या काळात त्यावर बंदी होऊन आपल्या पाल्याचं तिथे नुकसान होईल म्हणून? आरटीओने कुठेतरी ऍक्सिडेंट झाला म्हणून त्यांनी कारवाई केली, पण ते कारवाई करत असताना कधी या विभागाने हा विचार केला का की जवळजवळ 1 महिना झाला, ह्या जर आरटीओ विभागातून अगोदर शाळांना सूचना दिल्या असत्या, तुम्ही तुमच्या स्कूल बसने या सर्व विद्यार्थ्यांची येण्या जाण्याची व्यवस्था करावी आणि त्या स्कूल बसचं सर्व परवाने, पूर्ण कागदपत्र हे आरटीओतून निघून म्हणजे काढून घ्यायचे, हे कधी आरटीओ विभागाने त्यांना सूचना केल्या का? तर नाही. म्हणजे मग संस्थाचालकही तिथे चुकलेला आहे. त्यांनी पालक वर्गाला कोण इथे विद्यार्थ्याला पोहोचेल आणि याची जबाबदारी कोण घेईल? आणि लोकप्रतिनिधी, झोपलेले लोकप्रतिनिधी यांचं सुद्धा चुकतंय की लोकप्रतिनिधी हा समाजातल्या ज्या अडचणी लोकांना येतात त्या अडचणीवर त्या कशा सोडवाव्या यासाठी हे लोकप्रतिनिधी राहतात. पण कालच्या दर्यापूरमध्ये आरटीओने जेव्हा प्रायव्हेट गाड्या विद्यार्थ्यांच्या आणणाऱ्या पकडल्या तेव्हा कुठल्याच लोकप्रतिनिधीने त्यावर आवाज उठवला नाही. म्हणजे जे नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचं, शैक्षणिक नुकसान, याला जबाबदार कोण? हाच एक मला प्रश्न उद्भवतो. हे सिस्टम तेव्हाच सरकं होईल या शैक्षणिक मध्ये तुकाराम मुंडे सारखा कणखर जेथपर्यंत अधिकारी येत नाही तेथपर्यंत. आरटीओनी विद्यार्थी ज्यामध्ये बसून शाळेत येतात त्या गाड्या काल पकडल्या, काहींना दंड ठोठावले.
पण सर्रास ज्या गाड्या एसटी डेपोच्या मध्ये घुसून चलो अमरावती, चलो अंजनगाव, चलो दर्यापूर, चलो फलाना, चलो सोलापूर, असे महाराष्ट्रातल्या प्रत्येक डेपोत जाऊन ते प्रायव्हेट वाहनवाले तिथं बोलतात, बोंबलतात आणि एसटी निघायच्या अगोदर 10 मिनिटं ते वाहन काढतात. म्हणजे रोडचे जे पॅसेंजर असतात त्यांना सुद्धा ते उचलतात. मग हे प्रायव्हेट वाहनांना रोज रात चालू असताना तुम्ही त्यांना कधी रोखलोय का? हा, काही लोकांचे प्रश्न येतात की नाही, त्यांची रोजीरोटी आहे. मी तेही कबूल करतो, त्यांची रोजीरोटी आहे, त्यांना सुद्धा प्रपंच आहे. पण हे करत असताना फक्त तुम्ही येणाऱ्या शैक्षणिक वर्षात त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय याची चिंता न करता तुम्ही प्रायव्हेट वाहन पकडले. आज त्या प्रायव्हेट वाहनांनी फायनान्स करून आणि रोजीरोटी करण्याकरताच त्यांनी वाहन घेतले. मला असं वाटतं या वर्षी जरी ही चूक झाली असेल, पण येणाऱ्या काळात पुढच्या शैक्षणिक वर्षात शिक्षण मंत्री, मग ते सहकार मंत्री असो कुठली असो, त्यानंतर पंचायत समिती, लोकप्रतिनिधी, पालक वर्ग, शाळा संस्थाचे जे संस्थापक आहेत ते या सर्वांनी या विद्यार्थ्यांचा होणारा नुकसानीचा विचार करून पुढच्या वर्षी या गोष्टीवर नक्कीच तरतूद करावी असं म्हणण्यास काही हरकत नाही. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.